नमस्कार. महाराष्ट्रातील आपल्या सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे काही महिलांची पैसे थांबवण्यात आलेली आहेत. चला तर जाणून घेऊया त्या महिलांबद्दल ज्यांना आता पुढे पैसे मिळणार नाहीत. कोणत्या महिला आहेत आणि त्यांना पैसे मिळणार नाहीत याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओतून मिळवणार आहोत. यादीतील सर्व महिलांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. तसेच या यादीला कसे पाहायचे हे देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. आपण कोणत्या महिलांच्या पैशांची रोकावट होणार आहे आणि यादीत आपलं नाव आहे का ते कसे तपासायचे आहे याबद्दलची माहिती देखील या व्हिडिओतून देणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. महत्त्वाची माहिती आणि लवकरच पैशांचे वाटप होणार असल्याचे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे पैसे येणार आहेत की नाही ते लगेच तपासून घ्या. सर्वांना स्पष्टपणे समजून येईल की आपल्याला पैसे मिळणार आहेत की नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवले जाणार आहेत आणि त्यामागे कारण काय आहेत ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, अनेक महिलांना 7,500 रुपये किंवा 4,500 रुपये मिळाले असले तरी त्यांचे पैसे आता बंद होणार आहेत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, कारण संपूर्ण माहिती आपण याच ठिकाणी मिळवणार आहोत. सर्व माता भगिनींना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडके बहीण योजनेच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तयार राहा. आधी आपल्या चॅनलवर आपण जे काही पाहत असतो त्यासाठी सर्व महिलांना आणि माता भगिनींना विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक किंवा इतरांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना इथे मिळणारी महत्त्वाची माहिती मिळू शकेल. बघा, या व्हिडिओमध्ये काय महत्त्वाची माहिती आहे तर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करत आहे आणि एक आनंदाची बातमी देतो. त्यानंतर एक धक्कादायक बातमी देखील तुम्हाला सांगणार आहे. पण सर्वात आधी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या खात्यात पैसे लवकरच जमा होणार आहेत हे लक्षात ठेवा. सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्याची तारीख देखील येणाऱ्या 2-3 दिवसांतील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या व्हिडिओमध्ये ही तारीख तुम्हाला सांगितली जाईल. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळतील जे लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्ससाठी महत्त्वाचे असतील. चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे, पण त्यासाठी तुमचं सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून जुलै महिन्यापासूनच्या आतापर्यंतची संपूर्ण माहिती दिली आहे. सर्व महिलांना 7,500 रुपये मिळवून देण्यासाठी मी माझ्या परीने ज्या शक्य होईल त्या सर्व प्रयत्न केले आहेत. त्याच्यासोबत लाडके बहीण योजनेच्या संदर्भात तुम्हाला कुठलीही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती विचारू शकता, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ शकू. बघा, कमेंट बॉक्सवरून मला एक आठवण आली. काही महत्त्वाच्या कमेंट्स आहेत ज्या आता आम्ही तुमच्या कमेंट्स घेतल्या आहेत आणि त्या तुम्हाला दाखवणार आहोत, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळू शकेल. मिळणार आहे आणि कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तर लगेचच आपण कमेंट्स पाहूया. पहिली कमेंट आहे जान्हवीताईंची. त्या म्हणतात, खरंच खर्च झालेत 7,500 रुपये, यापुढचे द्यावे, गेनसचे नाही मिळाले. जान्हवीताईंचे खूप आभार, कारण त्यांनी कमेंट बॉक्सद्वारे प्रश्न विचारले आणि आवश्यक माहिती दिली. त्याच्यासोबत आपले व्हिडिओ पाहण्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर्व महिलांना, माता भगिनींना जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांचे देखील खूप खूप आभार. आपल्या चांगल्या सपोर्टमुळेच मी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्यासाठी तुमचे खूप आभार. जान्हवीताईंचे खूप आभार. आणि त्यांच्याद्वारे मी सर्व महाराष्ट्रातील महिलांना सांगू इच्छितो, लवकरच तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि गेन्सचे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत तर त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी माहिती देऊ शकत नाही, कारण व्हिडिओ खूप लांब होईल. पण येणाऱ्या 1-2 व्हिडिओमध्ये गेन्सच्या संदर्भात गेन्सचे पैसे तुम्हाला कसे मिळणार आहेत याची माहिती मी देईन. स्मिताताई यांनी विचारलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यात त्यांनी विचारलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले तर तुम्ही खुश आहात का. हा प्रश्न सर महिलांना विचारायचा आहे. जर तुम्ही खुश असाल तर कमेंट बॉक्समध्ये खुश आहोत लिहून पाठवा, आणि जर तुम्ही खुश नसाल तर खुश नाही आहेत असे लिहून पाठवायचं. स्मिताताईंना मोबाईलवर फोन आले होते, परंतु अजून त्यांना 1 रुपयाही मिळालेला नाही. हे लक्षात घेतल्यास तुम्ही देखील आपल्या
अनुभवाची माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे स्मिताताईंना देखील सांगू इच्छितो की ताई, तुम्ही लवकरात लवकर आधार सेटिंग करा. आधार सेटिंग म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक असलं पाहिजे. जर ते नसेल तर एक सोपा पर्याय आहे. तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक IPPB चं अकाउंट उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांना सांगायचं की पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडायचं आहे. त्यानंतर ते तुम्हाला त्वरित अकाउंट उघडून देतील आणि 24 तासात तुमचं लिंक होऊन जाईल. त्यामुळे तुमच्या समोर कोणतीही अडचण येणार नाही आणि पैसे येण्याची प्रक्रिया सुरळीत होईल. तुम्हाला पैसे आलेले आहेत का नाही किंवा का मिळत नाहीत याचं कारण मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, परंतु पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये हे कारण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जुलैपासून आतापर्यंत संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन मी तुम्हाला दिलं आहे. भरपूर माता भगिनींना 7,500 रुपये मिळाले असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये 7,500 रुपये मिळाले असे लिहून पाठवा. यामुळे सर्व महिलांना कळेल की त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे आणि त्यांना 7,500 रुपये मिळाले आहेत. स्मिताताईंना अजून 1ही रुपया मिळालेला नाही आणि त्यांना किती वाईट वाटत असेल हे आपण समजू शकतो. सर्व पैसे सरकारकडून दिले जात आहेत, परंतु हे पैसे तुम्हाला मिळावेत हेच माझं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी योग्य माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. स्मिताताईंना मी आता सांगितले आहे की आधार कार्ड लिंक करून घ्या किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडा, ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी कुठली अडचण येणार नाही. आणि एक महत्त्वाचं म्हणजे अद्याप पैसे कोणालाही पाठवले जात नाहीत, कारण आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता लवकरच संपेल आणि त्यानंतर पैसे पाठवले जातील. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत हे लक्षात ठेवा. आता महत्त्वाची माहिती पाहूया. ज्या महिलांचे पैसे थांबवले आहेत त्या महिलांची माहिती आपण येथे पाहणार आहोत. तुम्ही कसे तपासू शकता की तुमचे पैसे थांबवले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन वेबसाईटवर अर्जदार लॉग इनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन पृष्ठ उघडेल. हे सर्व प्रक्रियेने तुमचं लॉग इन पृष्ठ उघडेल. यामध्ये तुम्हाला लॉग इन पृष्ठ दिसेल जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्याच्याप्रमाणे तुम्ही तयार केलेला पासवर्ड देखील येथे टाकावा लागेल. खाली तुम्हाला कॅप्चा दिसेल. त्या कॅप्चा कोडला योग्य प्रकारे टाकून लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये तुम्हाला केलेले अर्ज दिसतील. जेवढे अर्ज तुम्ही केले आहेत ते सर्व तुम्हाला येथे पाहायला मिळतील. तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्जसुद्धा येथे दिसेल. लाडकी बहीण योजनेचे अर्ज सध्या बंद आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ते दिसतील. यावर तुम्हाला काय करायचं आहे, येथे क्लिक करा. ज्यावर तुम्ही केलेले अर्ज आहेत अर्जावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे सर्व अर्ज दिसतील. अशी प्रक्रिया तुमच्या समोर उघडेल. आता येथे केलेले अर्ज तुमच्याद्वारे भरलेले आहेत. पहिल्यांदा ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला मंजूर असं दिसेल, पण काही महिलांचे अर्ज पेंडिंग असू शकतात. पेंडिंग अर्ज त्यांच्या असेल ज्याने ऑक्टोबर किंवा सप्टेंबर अखेर अर्ज केले आहेत. काळजी करू नका, तुमच्या देखील लवकरच होईल. अर्ज लवकरच तपासले जातील. आता एक नवीन ऑप्शन आलेलं आहे, पाहू शकता. बघा, संजय गांधी या ठिकाणी तुम्हाला दिसताय. आता तुम्हाला कसं चेक करता येईल की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही. तर बघा, ज्या लोकांना नो दिसत आहे त्यांना पैसे येणार आहेत. ज्या लोकांना नो दिसत आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. बघा, ज्या लोकांना नो आहे त्यांना पैसे मिळतील. ठीक आहे. आता आणखी एक ऑप्शन आहे जो तुम्हाला दिसेल. हा एक नवीन ऑप्शन आहे. तर असे लोकांना नो आहे त्यांना पैसे मिळतील आणि जे लोक पैसे मिळवणार नाहीत ते आपल्याला आता तपासून पाहता येईल. तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने तुमचा अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला यस दिसेल. यस म्हणजे काय, याचा अर्थ तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहात. संपूर्ण माहिती सरकारकडे असते आणि त्यावर आधारित तुम्हाला यस आलेलं आहे, कारण तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहात. त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आतापर्यंत समजा तुम्हाला 7,500 रुपये किंवा 4,500 रुपये आले असतील तर ते ठीक आहे, परंतु यापुढे तुम्हाला कोणतेही पैसे येणार नाहीत. तुमचे पैसे थांबवले जाणार आहेत. ज्यांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळतात त्यांचे पैसे आता थांबवले जातील. पुढे एक नवीन ऑप्शन आले आहे. बघा, तुम्हाला आधी सांगितलेल्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. अशा पद्धतीने तुमच्या समोर पेज दिसेल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यात टोटल अमाऊंट ट्रान्सफर म्हणजे किती रुपये तुम्हाला आतापर्यंत पाठवले गेले आहेत ते तुम्हाला पाहता येईल. यामध्ये तुमचं नाव, तुमच्या बँकेचं नाव, बँकेचा अकाउंट नंबर, कोणत्या तारखेला पैसे पाठवले
आणि संपूर्ण किती रक्कम पाठवली हे सर्व माहिती तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने काही नवीन ऑप्शन आले आहेत आणि ज्या महिला याचा लाभ घेऊ इच्छित आहेत, ज्यांनी संजय गांधी योजनेचा लाभ घेतला आहे, त्या महिलांचे पैसे आता थांबवले जाणार आहेत. सर्व महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे आणि ती सर्वांना कळली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी योजनेच्या नवीन अपडेटसाठी पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.